प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीमधून प्राजक्ता पिल्लेवाड यांना उमेदवारी जाहीर केली। यावेळेला पिल्लेवाड यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत व्यक्त केले। अमरावतीमध्ये 40% युवा मतदार आहेत, मात्र युवकांना राजकारणात कधीच संधी दिली जात नाही, त्यांचा केवळ उपयोग करून घेतला जातोय। शिवाय विद्यमान खासदारांनी 5 वर्षात कोणत्याही प्रकारची विकास कामं केली नाहीत, असा आरोप त्यांनी केलेला आहे। जो युवा पिढीला आणि शिक्षणाला महत्त्व देऊन या सगळ्या गोष्टींवर माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवून माझ्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करणार। आणि त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातील जे कोणते मतदार आहेत लोकसभेतील क्षेत्रातील ते सगळं मागील 10 वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्यातील युवा म्हणून आजपर्यंत कोणत्याच पक्षाने संधी दिलेली नाही आहे। 40% युवा मतदार आहेत, पण त्यांचा फक्त आणि फक्त मतदानासाठीच वापर केला जातोय। त्यानंतर जी बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीवर काम करण्याचं एक मी कृषी शिक्षण घेतलं असल्यामुळे त्याच्यामुळे मला कृषी उद्योग म्हणून या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा उद्योग आहे नाही आणि बेरोजगारीला त्या अनुषंगानेच मार्गी लागायचा प्रयत्न माझा आहे। कृषी उद्योग म्हणून नक्कीच कृषी उद्योग म्हणून काहीतरी समोर आम्हाला प्रयत्न करायचाच आहे। त्यासाठी अनुषंगाने आम्ही जे काही प्रयत्न होतील ते करायचा प्रयत्न करूच। जे कोणता उद्योग अमरावती मतदारसंघातील मेळघाट इथे कुपोषित असल्याचा खूप जास्त मोठा प्रभाव आहे। त्या सगळ्या गोष्टींना मी लक्षात घेऊन सगळ्या गोष्टींना एक अभ्यास करून त्यांना मार्गी लागायचा प्रयत्न करणार। आणि बाकी गोष्टी ज्या MIDCचे जे सगळे कामं चाललेले आहेत टेक्सटाईल म्हणून आणि जी काही बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत, इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या जाते। आणि त्याच्यानंतर आपण कुपोषितपणा जे मेळघाटात होतं आहे त्याच्यावर सुद्धा लक्षात आपल्या इथे अजूनपर्यंत एअरपोर्टचं जे काम आहे अजून मार्गी झालेलं नाही, अजून पूर्णपणे त्याला पूर्णविराम आलेलाच नाही आहे। कुठेच त्या गोष्टीला अजून पुढाकार दिला जात नाहीये, त्याचे काम अजून रखडलं गेलेलंच आहे। विद्यमान खासदारांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे विकास कामांना अजून मार्गी लावलेलं नाहीये। त्या अनुषंगाने मी लढाई लढून पुढे जाण्याचा प्रयत्न